नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्तच असतं. मी आले 4 महिन्यातून आज लाईव्ह नाही पण व्हिडिओ बनवायचा मला. त्याचं मेन कारण असं आहे, मी किराणा भरला त्या दिवशी आणि मनुके आणले. तर आतापर्यंत मनुके आणलेले नाही का अशी नव्हती, अशी म्हणजे आता तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवूया. तर हे बघा, हे आहे मनुक्याचं पॅकेट रिच अँड ट्रेडिशनल ड्रायफ्रूट. तर मी पण हे पहिल्या वेळेसच आणलं आहे. आणि मेन म्हणजे बी निघते बघा. हे बघा, इथं खाल्लेत मी आता 2-3, तर त्याच्यात बी निघले. तर तुम्ही कधी आणलेत का असे ना निघलेत का असे, मला फक्त कमेंट करून सांगा. हे बघा, त्या दिवशी खीर केलेली मी, तर ते खिरीत टाकायला आणले होते. तर प्रत्येक मनुक्यात 2 बिया निघतात, 2 निघतात 3 निघतात. कारण आतापर्यंत मी मनुके आणलेत कधीच नाही असं झालं, पण ह्या मनुक्यात नाही का असंच झालं आहे. म्हणून म्हणलं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावा, तुमच्या काय कमेंट येतात काय नाही. कारण मला जसं कळते तसं तर मी असे नाही मनुके पाहिले. ऑर्गॅनिक आहे म्हणतात, ऑर्गॅनिक. दुकानदाराला विचारलं तर म्हणतात ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळं तसं आलं. काय असं नाही, पण खायला छान लागते. त्या मनुक्यापेक्षा चवदार लागतात. हे बघा, ही बी आहे. अजून नाही बघा. आता हे झालं शेंगा फोडल्यासारखं, शेंगदाणा काढायचं आणि खायचं तसं झालंय मनुक्याचं बिया काढायच्या आणि मनुका केक खायचा. हे बघा, आणि मोठे मोठे पण व्यवस्थित लागत आहेत, पण दिसायला व्यवस्थित नाही. एवढंच टाकायचं होतं. काय असं नेमकं, हे आमचं दैवत मंडळी. खरंच नाही मी खाल्ले असे मनुके. हे बघा, वाटत असं नाही का काही बी दाखवतात, पण मी पहिली वेळेसच आहे की असे मनुके बघितले. दिसत आहेत का बिया? आणि असं वाळ्यात टचकन लागतात दाताखाली. वेळ भेटत नाही, सकाळी कामाला जाते 7 वाजता, यायला उशीर होतो, त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढणंच होत नाही. आता उद्यापासून टाकते व्हिडिओ मी. किती वाजता उठते, किती वाजता कामाला जाते, किती वाजता येते. काम करायचं म्हणलं की असं असतं, नुसती धावपळ होती. चला मंडळी, स्वयंपाक बनवायचा आहे. दळण ठेवले, दळण आणायचे. कामाला जायचे सकाळी पण लवकर उठून. माझ्या लेकराला माझी लई काळजी. मम्मी इतकं काम करते, सगळं माझे खरंच मंडळी, माझे लेकरं सगळं काम करते मला येईपर्यंत. फक्त कपडे मी धुते आल्यावर. माझ्या लेकराचे व्हिडिओ टाकून पण ते येतच नाहीत व्हिडिओमध्ये मेन, त्याच्यामुळे नाही टाकत. माझे लेकरं लहान नाहीत, मोठे तर त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये येत नाहीत. ते लाज वाटते म्हणतात, काही पण टाकते मम्मी. चला, घ्या काळजी, बाय. आजच्यासाठी एवढंच होतं. टाकन जेवढं वेळ भेटेल ना तेवढा तसं टाकत जाईल, जसा वेळ भेटेल तसं. चला बाय मंडळी. हां, पण एक विचारायचं राहिलं, सिलेंडर आले का तुमच्याकडं? मागच्या वेळेस
आम्ही मागच्या आठवड्यात 2 दिवस उपाशी होतो माहिती आहे, बाहेरचं खात होतो. वडापाव आण, कुठं भेळ कर, कुठं काय कर, कुठं काय कर. सिलेंडरच नाही भेटला मला. नंतर ब्लॅकने आणला. पण आज मला होऊन फोन आला म्हणून विचारलं मी तुम्हाला, सिलेंडर भेटला का तुम्हाला. आणला बाई आज भरून. 915 रुपयेचा मेसेज आला होता मला, पण त्यांनी 950 रुपये घेतले गॅसवाल्यांनी, एजन्सीवाल्याने. असं गरीबाला लुटतात. पोरगं गेलं तर माझं गॅस आणायला, तरी पोरांनी सांगितलं की 915 रुपयाचा मेसेज आला तर तुम्ही 950 रुपये घेतले. तर म्हणले राहू द्या ना आता. म्हणजे सगळं गरिबाकडनंच घ्या तुम्ही. तुमच्या स्वतःचा 1 रुपया आम्हाला शिल्लक देत जाऊ नका, पण तुमचं नाही का आमचं घेत जा तुम्हाला पहिले. 5 रुपये नाही, 10 रुपये नाही, एकदम 35 रुपये. अरे काय माणसाला लुबाडताय तुम्ही, दळभाद्र्या हो. लेकराला समजत नाही का? का लहान होतो का पोरगं? मी असं तर व्हिडिओ बनवला असता तिथंच. कष्ट करतोय रातना दिवस. 5 रुपये कमवायचे म्हणलं, तुम्हाला 5 रुपये खाली जायचं म्हणलं तर 10 रुपये लागतात. 35 रुपये आम्हाला किती, ते 35 रुपये किती मोठे वाटतात माहिती तुम्हाला. तुम्हाला काय एका जागेवर बसून 35 रुपये आले तुमच्या एका सिलेंडर मागं 35 रुपये घेतात तुम्ही. दिवसाचे सिलेंडर किती विकतात तुम्ही? प्रत्येकाचे असे 35 रुपये काढल्यावर किती होते ना. गरिबाचं खाऊनच तुम्ही मोठे व्हायला लागला ना. कमी खा जरासं गरिबाचं, सगळं बाहेर निघन एका दिवशी. गरीब होत चाललाय, मोठा होत चाललाय. गरिबाचा कोण विचार नाही करत. एक रुपया सोडू नका मंडळी. मी नव्हती आज दुपारी, त्याच्यामुळे दिले नसता, घेतले असते मी भांडायला लागली की माझं पोरगं म्हणत असतं मग मी कुठं बी भांडते. माझ्या पोराने डोळे झाकून घेतले. ऐकतोय मी काय म्हणते काय नाही. झोप आली त्याला. येत नाहीत हो व्हिडिओमध्ये. नसतं किती आमचे व्हिडिओ निघतील रोजच्या रोज.